हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बघा मी काय बनवलेलं आहे दुपारच्या जेवणामध्ये। आंबट डाळ, भात, 2 भाज्या, चपाती, लोणचं, पापड हे सगळं आज बनवलेलं आहे। तर चला तर मग आपण रेसिपी बघूया कसं बनवायचं ते। तर मी सगळ्यात पहिले आंबट वरण बनवणार आहे। त्यासाठी डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे। त्यामध्ये मस्त असं स्वच्छ धुवून त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत, 2 असे मीडियम साईजचे टमाटर टाकायचे आहेत, मीठ टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे, थोडंसं 2 चमच तूप टाकायचे आहेत आणि मस्त असं त्याला कुकरमध्ये शिजून द्यायचे आहे। 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजायला ठेवायचं आहे आपल्याला। तर बघा सगळं मिक्स करून व्यवस्थित असं कुकरचं झाकण लावून आपल्याला शिजायला ठेवायचं आहे। तर इथे डाळीची तयारी आणि भाजीची तयारी चालू आहे। तर मी तेंडलीची भाजी बनवणार आहे। तर तेंडली आणि बटाटा फ्राय अशी भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी तेंडली स्वच्छ धुवून अशी मस्त असं कापून घेणार आहे। त्यासाठी बटाटे पण घेतलेले आहेत, 2 बटाटे मोठेवाले घेतलेले आहेत, त्याला पण असं लांब लांब कापून घेणार आहे। डाळीसाठी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं कापून घेतलेलं आहे। आता डाळ बघा आपली किती मऊसूत मस्त अशी शिजलेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत आपल्याला त्याला उकळायला ठेवायचं आहे। बघा किती मस्त असं डाळ झालेली आहे। आता डाळीला फोडणी मारायची आहे आपल्याला। तर त्यासाठी मी टोपामध्ये तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडंसं मेथ्या, हिंग, हिरवी मिरची, लसूण हे सगळं टाकून मस्त अशी तडतडीत अशी फोडणी देणार आहे। तर असं मस्त कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे डाळीला। कढीपत्ता टाकायचा आहे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहेत। आंबटसाठी मी चिंच पण भिजवलेली आहे, तर चिंच पण त्या डाळीमध्ये टाकायची आहे। तर इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे। मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये गरम केलेली डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची आहे। कलर किती सुंदर दिसतोय बघा। आणि आता इथं चिंच मी भिजायला ठेवली होती, तर ती चिंच असं कुस्करून त्या डाळीमध्ये टाकायची आहे। आता इथं तेंडली बटाटा फ्राय भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा मस्त असं फ्राय होते तोपर्यंत आपण भात घालायला घेऊया। भात आपला मस्त असं मी तांदूळ भिजत ठेवले होते, ते तांदूळ स्वच्छ धुवून कुकरला लावलेले आहे। त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता इथं कांद्यामध्ये पण आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा कसा लवकर लाल होतो। इथं डाळ पण आता आपली रेडी झालेली आहे। तर बघा आता हे कांदा मस्त असा लाल झालेला आहे। त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी मी अशी वाटून घेतलेली ती टाकायची आहे। त्यामध्ये बटाटे आणि तेंडली कापलेली होती ती पण मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तर खूपच टेस्टी आणि मस्त असा बेत झाला होता दुपारचा। तर आता ही आंबट डाळ तुम्ही चिंचपासून पण बनवता आणि आता कसं कैऱ्याचं सीझन पण चाललं आहे, तर कैरीपासून पण डाळ बनवली जाते। तर मी कैरीपासून पण तुम्हाला डाळ बनवून दाखवणार आहे एक दिवस। तर बघा आपली भाजी पण मस्त अशी शिजलेली आहे, खूपच छान कलर तर बघा किती सुंदर दिसतोय। आपलं डाळ, भात, भाजी अशी मस्त रेडी झालेली आहे। आता इथं चपातीची तयारी करायची आहे। चपाती पण बनवून घेणार आहे मी। पाहू शकता हे सगळं आपल्याला झालेलं आहे। आता चपाती पण बनवायला घ्यायची आहे। तर मस्त असं आपली चपातीचं पण पीठ रेडी झालेलं आहे। तर इथं आता चपाती लाटून घेणार आहे। तर मस्त असं खूपच छान मस्त असं भाजी, भात, चपाती अशी रेडी झालेली आहे। तर तुम्हाला मी सर्व पण करून दाखवणार आहे। तर मस्तच खूपच छान झालेलं आहे। तर आपली चपाती पण इथं रेडी झालेली आहे। तर आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते। तर इथं भात पण आपला मस्त असं शिजलेला आहे। तर सगळ्यात पहिलं डाळ
डाळ घेणार आहे, 2 भाज्या आणि आता मी फरसबीची भाजी पण घेतलेली आहे ना, ती मी सकाळी मुलांच्या टिफिनला बनवलेली होती, तर त्याचीच उरलेली होती थोडीशी, तीच भाजी आहे, ती पण सर्व करणार आहे. मस्त असं फरसबीची भाजी मी तुम्हाला पहिलं दाखवलेली आहे, तशीच सेम भाजी बनवायची आहे. तर हे बघा, टेंडली बटाटा फ्राय पण भाजी मस्त अशी झालेली आहे. आता इथं गरम गरम भात, वा काय मस्त ताट, एकदम सुंदर ताट दिसते आणि खायला पण एवढं टेस्टी आहे, खूपच टेस्टी. चला तर या तुम्ही पण खायला. लोणचं, पापड, मिरचीचं लोणचं, मी मिरचीचं लोणचं दाखवलेलं, ते पण लोणचं ठेवलेलं आहे. इथं आंब्याचं लोणचं आहे, पापड आहे, खूपच छान बेत झालेला आहे. चला या तुम्ही पण खायला. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.